कोपरी मलनिस्सारण प्रकल्पातील भ्रष्टाचारामुळे महापालिकेत खळबळ. नगरसेवक मनोहर डुंबरेंच्या आरोपानंतर आमदार आणि महापौरांचीही प्रकल्पाला भेट. सांडपाण्यापासून शुद्ध पाणी निर्मिती करणाऱ्या मलनिस्सारण प्रकल्पातील भ्रष्टाचारामुळे महापालिकेत खळबळ उडाली आहे. भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी प्रकल्पातून दरवर्षी 10 कोटींचा भ्रष्टाचार होत असल्याच्या आरोपानंतर भाजपच्या आमदारांनी प्रकल्पाला भेट देऊन टीका केली, तर महापौर शर्मिला पिंपळकर आणि आयुक्त सौरभ राव यांनीही भेट देऊन या प्रकल्पाबाबत सविस्तर माहिती घेतली. या पार्श्वभूमीवर आगामी काळात मलनिस्सारण प्रकल्पातील भ्रष्टाचाराचा मुद्दा महापालिकेच्या वर्तुळात गाजण्याची चिन्ह व्यक्त होत आहेत. ठाणे महापालिकेनं पीपीपी तत्वावर मलनिस्सारण प्रकल्प उभारण्यासाठी 2021 मध्ये कंत्राटदार कंपनी व्हीटेक वाभाग यांचं नाव कागदपत्रानुसार महापालिका ठराव संमत करण्यात आला होता, परंतु कोपरी बायोगॅस यांच्या नावाने कार्यादेश देण्यात आलाय. या प्रकल्पात 120 दशलक्ष लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता असताना केवळ 5 दशलक्ष लिटर शुद्ध पाणी तयार केलं गेलं. शुद्ध पाणी विक्रीतून महापालिकेला उत्पन्न मिळण्याची अपेक्षा होती, मात्र या प्रकल्पातून एकही रुपया महापालिकेच्या तिजोरीत जमा झाला नाही, याकडे सर्वप्रथम भाजपचे नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी लक्ष वेधलं होतं. त्याचबरोबर कार्यादेशात मलजलापासून वीज निर्मितीची अट असताना चक्क सोलार सिस्टीमचा वापर केला. या प्रकल्पातील मूळ कंत्राटदाराच्या नावाने बनावट कंपनी स्थापन करून वेगळे जीएसटी क्रमांक आणि पॅन क्रमांक असतानाही महापालिकेनं कोट्यवधी रुपये कंत्राटदाराला दिले. या प्रकरणी फौजदारी कारवाई अपेक्षित असतानाही कंत्राटदार कंपनीला मोकळं सोडण्यात आलं, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. या प्रकाराबद्दल चर्चा सुरू असतानाच पुन्हा एकदा 10 वर्षांसाठी 38 कोटी रुपयांचं कंत्राट देण्याचा घाट महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी घातलाय. सुमारे 38%मध्येही आणखीन 5% वाढ मंजूर केली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे यांनी प्रकल्पाला नुकतीच भेट देऊन कंत्राटदाराच्या बेजबाबदार कारभारावर टीका केली होती, तर महापौर शर्मिला पिंपळकर आणि आयुक्त सौरभ राव यांनी भाजप नगरसेवक मनोहर डुंबरे, नगरसेविका मालती पाटील, नम्रता पमराणी यांच्यासह आज प्रकल्पाची पाहणी केली, तसंच तेथील कामाची माहिती घेतली. या केंद्रात दिवसभर पाण्यावर प्रक्रिया केली जात नाही. सोलरद्वारे वीज निर्मिती करून महापालिकेची फसवणूक सुरू आहे. पाणी विक्रीतून 1 रुपयाही महापालिकेला मिळाला नाही, याकडे नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी आयुक्त सौरभ राव यांचं लक्ष वेधलं. या पार्श्वभूमीवर आगामी काळात कोपरी मलनिस्सारण प्रकल्पातील भ्रष्टाचाराचा मुद्दा महापालिकेच्या वर्तुळात गाजण्याची शक्यता आहे. असं काय करतो? एक मिनिट सर, घेतो ना, अजून काय करू? नाही तर मी पकडू का? द्या इथे द्या. सर, या ठिकाणी आज कोपरीच्या मलनिस्सारण प्रकल्पाचा आयुक्त आणि महापौरांचा पाहणी दौरा होता. आपण देखील या पाहणी दौऱ्यानिमित्त उपस्थित होतात. काय नेमकं घडलेलं आहे? आपण तडकाफडकी बाहेर आलेला आमदारांनी याच्यावरती आक्षेप घेतला. बोला सर. आता ह्या मलनिस्सारण केंद्रावर आम्ही इथे आलेलो आहे. मला महापौरांनी सगळे फोन करून सांगितलं की तुम्ही महासभेत हा प्रश्न उचलला होता आणि गेले 6 महिने मी हा प्रश्न आयुक्तांपर्यंत नेलेला आहे, पण आयुक्तांनी पण त्याच्यात गांभीर्याने घेतलं नाही. आयुक्तांना चुकीची माहिती त्या डिपार्टमेंट हेडमधनं मिळाली जाते. म्हणजे याच्यामध्ये त्या उप अभियंता कोण झांबरे आणि सिटी इंजिनियर ह्या दोघांच्या माध्यमातून आयुक्तांना चुकीचं फीडिंग केलं जाते. आणि आजही आम्ही इथं दौरा केल्यानंतर तो कॉन्ट्रॅक्टरसुद्धा बोगस कॉन्ट्रॅक्टर आहे. इथे तुम्ही पाहू शकता व्हीटेक वाभाग लिमिटेड कंपनी ही जी आहे, इकडे कॅमेरा लावा तुम्ही, याला हे 2021ला टेंडर पास झालेलं आहे आणि त्याला दिल्यानंतर त्याच्यानंतर त्यांनी एकाशी VSP केली. तो माणूस आहे ग्रेरियंट कंपनी, ही अमेरिकन कंपनी आहे, त्याच्याशी त्यांनी पार्टनरशिप करून त्याला दिलं, पण आपल्या अधिकाऱ्यांनी त्या ग्रेरियंटला काम करू दिलं नाही. आणि ग्लेरियंट नंतर AK इलेक्ट्रिकल वर्क्स म्हणून एक वाशीची कंपनी आणली. त्या वाशीच्या कंपनीशी यांनी जेवी केली आणि त्याला काम दिलं. आता तो वाशीच्या AK इलेक्ट्रिकल कंपनी ही प्रोप्रायटरशिप होती, वाशीची होती. त्याचा GST नंबर, त्याचा पॅन कार्ड नंबर, त्याचं बँक अकाउंट वेगळं. आणि 7 महिन्यांनी हा एक बोरसे नावाचा माणूस या झांबरेने त्याच्यामध्ये घुसवला आणि त्यांनी AK इलेक्ट्रिकल कंपनी अंधेरीच्या नावाने, अंधेरीचा ॲड्रेस आहे, त्याचा पॅन कार्ड वेगळा आहे, त्याचा GST नंबर वेगळा आहे, त्याचा बँक अकाउंट नंबर वेगळा आहे आणि त्याला 10 करोडच्या वर त्याला रक्कम दिलेली आहे. मी तुम्हाला संध्याकाळपर्यंत त्याच्या सगळ्या बँकेचा स्टेटमेंट पण देईल. म्हणजे ह्या बोगस यांना महापालिकेच्या आयुक्तांची परवानगी घ्यावी लागते जर महासभा अस्तित्वात नसेल तर. पण आयुक्तांच्या परवानगी नसताना ह्या बोरसे माणूस आलाच कसा इथे मध्ये?
हाच माझा प्रश्न आहे. त्याला कुणी उत्तर देऊ शकत नाही. आणि आता आयुक्तांना, महापौरांना आणि आम्हाला अक्षरशः खोट्या पद्धतीने माहिती दिली जाते. 2021च्या टेंडरमध्ये असा नियम का इथं मलापासून वीज निर्मिती केली पाहिजे, इथं वीज निर्मितीचं कुठं प्लॅन्टच दिसत नाही आहे. याच्यात 10% जे पाणी विकलं जाईल त्या पाणी विक्रीतून आपल्याला 10% रॉयल्टी महापालिकेला दिली पाहिजे. आज 2021 पासून 1 रुपया सिंगल नया पैसा आलेला नाही. याच्यावर ते सांगतात का विकत घ्यायलाच लोक येत नाही आहेत. तर यांनी कुणाला जाहिरात केली, कुणाला कळवलं आहे का आमच्याकडे पाणी विकत घेऊन जा. घोडबंदर पट्ट्यामध्ये गाड्या धुवायला जर तुमचं एवढं ट्रीटेड पाणी स्वच्छ असं तुम्ही म्हणताय का आम्ही लॅबमध्ये क्लीन केलेलं आहे असं आत्ताचा अधिकारी सांगतोय, मग तुम्ही जर घोडबंदर पट्ट्यामध्ये किंवा ठाण्याच्या उर्वरित भागामध्ये जिथं पाणी टंचाई त्या लोकांना जर तुम्ही जाहिराती मार्ग सांगितलं की कोपरीला पाणी असं मिळतं, इथं टँकरची व्यवस्था महापालिकेने करायला हवी होती किंवा प्रायव्हेट टँकरच्या माध्यमातून आम्ही गार्डनला तुमच्या कन्स्ट्रक्शन साईटला लोक पाणी घेतील ना, का पिण्याचं पाणी वापरतील, कन्स्ट्रक्शन साईटला पाणी जाईल. पण यांनी त्याची जाहीर ट्रीटमेंटच इथे करत नाही आहे. जे पाणी येते ते खाडीला सोडून देतं आणि करोडो रुपये महानगरपालिकेचे जनतेचा टॅक्स रुपी हा वाया जातोय. आपण या ठिकाणी पाहणी दौरा आता या संदर्भात आपण देखील उपस्थित होतात. आपण म्हणालात की खोटी माहिती कॉन्ट्रॅक्टर देतोय, आपण देखील एक लोकप्रतिनिधी आहात, कशा पद्धतीने आता मागणी मी आता निषेध केला आहे. मी आयुक्तांच्या समोर सांगितलं साहेब तुमची दिशाभूल करतायत, मला ही खोट्या बातम्या खोटी माहिती देत आहेत, मी इथं थांबू शकत नाही आहे आणि मी निषेध व्यक्त करून इथे आलेलो आहे. आणि मी याच्यापुढे कोर्टात पण जाणार आहे, हा अधिकाऱ्यांना खेचणार आहे का हा बोरसे नावाचा माणूस ह्या टेंडर प्रोसेसमध्ये घुसलाच कसा, हे मला शोध घ्यायचा. जिल्ह्यातील मतदार याद्यांचं विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत मतदार नोंदणी आणि पडताळणीचं काम सुरू असताना ठाणे जिल्ह्यात एकूण मॅपिंग केवळ 45.47% पोहोचले. जिल्ह्यातील एकूण 75,03,421 मतदारांपैकी 34,11,813 मतदारांचेच आतापर्यंत मॅपिंग पूर्ण झालं असून उर्वरित मतदारांची प्रक्रिया अजून प्रलंबित असल्यामुळे प्रशासनासमोर वेग वाढवण्याचं मोठं आव्हान उभं राहिले. भारत निवडणूक आयोगाच्या वतीनं देशभरात राबवण्यात येणारी SIR मोहीम ही मतदार याद्या शुद्ध, अद्ययावत आणि विश्वासार्ह ठेवण्यासाठी राबवण्यात येत आहे. वाढत्या शहरीकरण, स्थलांतरण, मृत्यू आणि नव्यानं पात्र होणारे मतदार या सर्व घटकांमुळे मतदार यादीत सतत बदल होत आहेत. त्यामुळेच या सर्व बदलांची अचूक नोंद घेण्यासाठी ही मोहीम अत्यावश्यक ठरते. ठाणे जिल्ह्यात जानेवारी महिन्यात जिल्हा निवडणूक विभागाच्या माध्यमातून ही मोहीम राबवण्यास सुरुवात करण्यात आली होती. मात्र यामध्ये प्रामुख्यानं शहरी भागात नागरिकांचा अल्प प्रतिसाद मिळत असून शहापूर सारख्या ग्रामीण भागात मोहिमेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतोय. तर उर्वरित नागरिकांचं मॅपिंग देखील लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती सुरू असल्याची प्रतिक्रिया जिल्हा निवडणूक विभागाच्या वतीनं देण्यात आली. या मोहिमेअंतर्गत मॅपिंग ही मुख्य प्रक्रिया असते. मॅपिंग म्हणजे मतदार यादीतील प्रत्येक नावाची प्रत्यक्ष पडताळणी करून त्या व्यक्तीचं वास्तव, अस्तित्व, सध्याचा पत्ता आणि ओळख निश्चित करणं. निवडणूक आयोगाचे अधिकारी, कर्मचारी तसंच BLO घराघरात जाऊन मतदारांची माहिती तपासतात. यामध्ये संबंधित मतदार त्या पत्त्यावर वास्तव्यास आहेत का, त्यांचं नाव योग्य आहे का, त्याची नोंद दुबार तर नाही ना, किंवा तो मतदार मृत अथवा स्थलांतरित झाला आहे का, याची सखोल छाननी केली जाते. याच प्रक्रियेत नवीन पात्र मतदारांची नोंदणी, मृत अथवा कायमस्वरूपी स्थलांतरित मतदारांची नावं वगळणं तसंच मतदारांच्या तपशिलामध्ये आवश्यक त्या दुरुस्त्या करणं ही कामं देखील केली जात आहेत. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स,
फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. विधान परिषदेसाठी भाजपकडून ठाण्यातून माधवी नाईक यांची निवड. मुंबई राज्याचं लक्ष लागलेल्या विधान परिषद निवडणुकांच्या उमेदवारांपैकी पहिल्यांदाच भाजपकडून 5 नावांची घोषणा झाली. यात ठाण्यातील माधवी नाईक यांचा समावेश आहे. भाजपच्या संसदीय कमिटीच्या मान्यतेनंतर भाजपनं अधिकृतपणे महाराष्ट्रातील 5 विधान परिषदांच्या जागांसाठी 5 नावांची घोषणा केली आहे. यामध्ये ठाण्यातून गेली अनेक वर्ष भाजपच्या संघटनेत काम करणाऱ्या ॲडव्होकेट माधवी नाईक यांचा समावेश आहे. नाईक या सध्या महामंत्री म्हणून काम करतायत. त्यांनी याआधीही संघटनेत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पडल्यात. काँग्रेसमधून भाजपत आलेल्या प्रज्ञा सातव यांना देखील पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. तर अहिल्यानगरमधील विवेक कोल्हेंना विधान परिषदेची संधी मिळाली आहे. सुनील कर्जतकर, संजय भेंडे, प्रमोद जठार यांनाही उमेदवारी जाहीर झाली आहे. संजय भेंडे भाजपचे उपाध्यक्ष असून ते नागपूर भाजपचे जिल्हाध्यक्ष राहिले आहेत. तसंच प्रमोद जठार यांनाही भाजपनं संधी दिली असून जठार हे कोकणातील भाजपचे महत्त्वाचे नेते आहेत. कोकणावर अन्याय होत असल्याची भावना भरून काढण्याचा प्रयत्न भाजपकडून या उमेदवारीच्या माध्यमातून करण्यात आलाय. कोल्हे परिवाराचे नगर जिल्ह्यात वर्चस्व मानलं जातं. विवेक कोल्हे ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे यांचे नातू, तर माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे ते चिरंजीव आहेत. विजय कोणाचा आहे? नाही, हा विजय मला असं वाटतं की पक्षाच्या विचारधारेचा आहे. कारण आत्तापर्यंत मला वेगवेगळ्या जबाबदाऱ्यांमध्ये पक्षाने माझ्यावर विश्वास टाकला आणि त्या जबाबदाऱ्यांमुळेच मी आत्ता या स्टेजपर्यंत येऊन पोचलेले आहे. आणि कधीही माझ्यावरती जबाबदारी देताना मी एक महिला म्हणून पक्षाने कधीच माझ्यावरती अविश्वास दाखवला नाही. त्यामुळे मी स्वतःला सिद्ध करू शकले. मागच्या वेळेस संधी हुकली होती, यंदा संधी मिळालेली आहे, काय सांगा? मला असं वाटतं की आपण आपल्या कामामध्ये सातत्य ठेवावं, पूर्ण क्षमतेने काम करत राहावं. संधी कुठेही जात नाही, ती तुमच्यापर्यंत येतेच. महिला सक्षमीकरणासाठी काय नेमकी पावलं उचलली जाणार शासनाच्या माध्यमातून? शासनाच्या अनेक योजना आता गेल्या काही वर्षांमध्ये सुरू आहेत. स्पेशली मला असं वाटतं की देवेंद्रजींनी जेव्हापासून मुख्यमंत्री म्हणून या राज्याची जबाबदारी घेतली किंवा माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील, यांच्या काळामध्ये महिला सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी अनेक योजना आलेल्या आहेत सरकारच्या. त्याच्यामुळे त्या योजनांचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचेल अशा अर्थाने या प्रशासकीय नवीन जबाबदारीतून मी प्रयत्न करेन. बागेश्वर बाबा आणि स्वामी आनंद स्वरूप यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी मनोज प्रधान यांनी दिली लेखी फिर्याद. बागेश्वर बाबा आणि स्वामी आनंद स्वरूप या दोघांनी महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल जाणीवपूर्वक अपशब्द काढून तमाम शिवभक्तांच्या भावना दुखावल्यात. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हा अध्यक्ष मनोज प्रधान यांनी लेखी फिर्याद दिली आहे. गुन्हा दाखल न केल्यास तीव्र जनआंदोलन उभारण्याचा इशाराही मनोज प्रधान यांनी दिलाय. धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा युद्ध करता करता थकले, छत्रपती शिवाजी महाराजांना आपण आता थकलोय असं वाटू लागलं, तेव्हा एक दिवस छत्रपती शिवाजी महाराज समर्थ रामदास स्वामी यांच्याकडे गेले आणि त्यांनी आपला मुकुट समर्थ रामदास स्वामी यांच्या समोर ठेवला आणि आपण आता थकलोय, आपल्याला यापुढे लढाई करायची नाही असं विधान केल्याचं म्हटलं आहे. तर स्वामी आनंद स्वरूप यानं धीरेंद्र शास्त्रींचं समर्थन करताना आनंद स्वरूप यांनी धीरेंद्र शास्त्रींच्या छत्रपती शिवाजी महाराजांबाबतच्या वादग्रस्त विधानाचं समर्थन केले. त्यांनी असा दावा केलाय की युद्ध पेशवे लढले आणि नाव शिवाजींचं झालं. शिवाजींनी कधीही युद्ध मैदानात लढलं नाही, तर फक्त छापामार युद्ध लढलं. पेशव्यांना उपेक्षित ठेवलं गेलं कारण ते ब्राह्मण होते. बागेश्वर बाबा यांनी माफी मागायची गरज नव्हती असंही त्यांनी म्हटल्याचं प्रधान यांनी सांगितलं.
या दोघांनी केलेली विधानं ही महापुरुषांचा अवमान करणारी आहेत. या दोघांकडून जाणीवपूर्वक दोन धर्म जाती समूहांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्याच्या उद्देशानं अशी विधानं केली गेली आहेत, असा उल्लेख मनोज प्रधान यांनी आपल्या लेखी फिर्यादीत केला आहे. बागेश्वर आणि स्वामी आनंद स्वरूप हे दोघे जाणीवपूर्वक वाद निर्माण करणारी विधानं करत असल्यानं त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही फिर्याद दिल्याचं मनोज प्रधान यांनी सांगितलं. सध्या कोणताही गुन्हा दाखल करताना राजकीय इच्छाशक्तीची मर्जी पोलिसांना राखावी लागते. त्यामुळे या सरकारकडून आपल्या आराध्य देवतेचा अवमान सहन केला जाणार नाही अशी अपेक्षा ठेवायला काहीच हरकत नाही असं वाटत असल्याचंही प्रधान यांनी सांगितलं. दुसरं महत्त्वाचं म्हणजे महाराजांचा अवमान जरी सत्ताधाऱ्यांनी सहन केला तरी आम्ही शिवभक्त हा अवमान सहन करणार नाही, हा धीरेंद्र शास्त्री आणि स्वामी आनंद स्वरूप यांना धडा शिकवू असा इशाराही प्रधान यांनी दिलाय. जातीय तेढ निर्माण करण्याचा भाग आहे, पण भाजपला हे का कळत नाही मला कळत नाही. आज ते इथे त्यांचं गव्हर्नमेंट आहे आणि मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीसजी याचा भाग नसतील, पण त्यांनी काय ना काहीतरी कृतीमध्ये आम्हाला दाखवलं पाहिजे आणि यांच्यावर किमान काही नाही तर केस दाखल केलं पाहिजे या दोघांवर, अशी आमची मुबलक अपेक्षा आहे. सर, ते व्यासपीठावर स्वतः मुख्यमंत्री उपस्थित होते, मोहन भागवत होते, मग त्यावेळी आक्षेप का नाही घेतला? कारण इतकं वादग्रस्त विधान झालं. पण मी एक सांगू का, हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे. ऑपोजिशन म्हणून आम्ही जास्तीत जास्त काय करू शकतो तर आंदोलन करू शकतो आणि येऊन अशा प्रकारची केस टाकू शकतो. अच्छा, कुठल्या कलमाखाली ह्या केस बसतात ते पण आम्ही लिहिलेलं आहे. त्यामुळे आता याचा विचार व्हावा आणि त्यांना कठोर शिक्षा व्हावी, त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे. कारण काय एक अक्कल बाकीच्यांना पण घडेल की महाराजांवर बोललं तर महाराष्ट्र चूप बसणार नाही आणि महाराजांवर बोललं तर तुमच्यावर गुन्हा दाखल होणारच. हा संदेश या नौपाडा पोलीस स्टेशन मधनं दिला तर मी नौपाडा पोलिसांचे आभारी असेल.